आपल्या जेजुरी MIDCमध्ये कोळविरे गावाच्या हद्दीमध्ये किर्लोस्कर फेरस नावाची कंपनी आहे। या कंपनीमध्ये जवळजवळ 350-400 कंत्राटी कामगार आहेत आणि इतरही कामगार त्या ठिकाणी काम करतात। या सर्व कामगारांचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि या प्रश्नांच्या संदर्भामध्ये कामगार सातत्याने व्यवस्थापनाशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांचा आवाज कोणी ऐकून घेण्याचं काम या कंपनीकडून झालेलं नाही। आणि मग त्यांनी संघटना स्थापन केली, ते राष्ट्रीय मजदूर संघ। त्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे आणि या संघटनेची स्थापना झाल्यानंतर संघटनेकडून आपण त्यांना पत्रव्यवहार केला आणि चर्चेची मागणी केली की चर्चा आपण करायला पाहिजे। चर्चेमध्ये आपण त्यांना पहिलं सांगितलं होतं की किर्लोस्कर या नावाने देशासाठी खूप चांगलं काम स्वातंत्र्य संग्रामामध्ये केलं आहे आणि जगभरामध्ये आणि देशभरामध्ये आणि जगभरामध्ये चांगलं नावलौकिक कमवून चांगल्या कंपन्यांचं विस्तार त्या ठिकाणी केलेला आहे। त्याचाच एक भाग ही किर्लोस्कर फेरस कंपनी आहे। या कंपनीमध्ये अतिशय धोकादायक पद्धतीने काम चालतं, परंतु कंपनीमध्ये कामगार कायद्याचं कुठलंही पालन होताना दिसत नाही। ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि किर्लोस्करच्या नावाला साजेशी ही गोष्ट नाही। हे वारंवार आपण त्यांना ईमेलद्वारे पत्राद्वारे कळवले, परंतु स्थानिक प्रशासन त्यातलं व्यवस्थापन जे आहे त्यांनी पूर्णपणे या प्रश्नाकडे डोळेझाक केलेली आहे आणि कर्मचाऱ्यांना कामावरच घ्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। वास्तविक पाहता कामगार उपायुक्त कार्यालय पुणेने यांचं इन्स्पेक्शन केलं आहे। त्या इन्स्पेक्शनमध्ये देखील या सगळ्या त्रुटी आढळून आलेल्या आहेत। साधं कामगारांना पेमेंट स्लिप मिळत नाही, मग त्यांना ESICचा जो फायदा आहे तो दिला जात नाही, कधीही कामावरून काढलं जातं। ह्या अशा प्रकारच्या घटना आहेत। सन्मानाची वागणूक देखील नाही, कामगारांना व्यवस्थित म्हणणं त्यांचं ऐकून घेतलं जात नाही। अशा पद्धतीचं दडपशाहीचं काम या कंपनीमध्ये चालू आहे आणि म्हणून आज आमचा इथं मेळावा पार पडला। त्या मेळाव्यामध्ये आम्ही जाहीर भूमिका अशी घेतली, या दडपशाहीच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार आणि त्या अनुषंगाने पुढच्या 15 दिवसामध्ये वेगवेगळे कृती कार्यक्रम या ठिकाणी होतील। त्याच्यामध्ये मोर्चा असेल, त्याच्यामध्ये धरणे आंदोलन असेल, चक्री उपोषण असेल, या सगळ्या गोष्टी इथून पुढच्या काळामध्ये होतील। आपल्या माध्यमातून मी व्यवस्थापनाला हेच सांगू इच्छितो की तात्काळ बोलणी सुरू करा, चर्चेला या। चर्चेमध्ये जे काय होईल त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ। कुठेही कामगारांना अन्याय करण्याच्या भानगडीत पडू नका। कंपनीच्या व्यवस्थापनाकडून आतमध्ये दमबाजी देण्याचं काम कामगारांना चालू आहे। संघटनेत जाऊ नका अशा पद्धतीचे फॉर्म भरून घेतले जात आहेत। म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये हे अशा पद्धतीचे दडपशाही जर चालू असेल आणि किर्लोस्करच्या नावाला काळीमा फासण्याचं काम इथलं प्रशासन करणार असेल तर त्याला योग्य जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी भूमिका आज आपण त्या ठिकाणी मांडली। आणि म्हणून आजच्या आपल्या माध्यमातून एवढंच मी सांगू इच्छितो की व्यवस्थापनाने चर्चा करावी। चर्चेमध्ये बसून आपण या गोष्टी सगळ्या समजून घेऊन पुढे जाऊ आणि किर्लोस्करचं नाव वाढेल कसं, इथलं प्रोडक्शन कसं वाढेल, जास्तीत जास्त उत्पादन कसं या कामगारांमधनं करता येईल, त्याच्याही सूचना आम्ही आमच्याकडनं त्या ठिकाणी करू आणि चांगलं काम करून दाखवू। पण तुम्ही चर्चा करा, चर्चा करणार नसाल तर मात्र आंदोलन त्या ठिकाणी होईल आणि त्याला जबाबदारी प्रशासन असेल।